बाप पी दे बाप पी दे प्लीज पी आत्या आत्या कुठे गेला होता? गावाला गेला होता प्रिया. आहे ना बाबू? आत्या म्हणा आत्या आत्या प्लीज मॅम प्लीज. पाप 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 पप्पा चल बाय बाय. चाललो प्रिया. बॅट बॉल मार मार बॅट बॉल. दादा दादा म्हणतो दादा. पळायला हळू हळू पडशील. हळू पडचाल. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल. आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीन ब्लॉगसोबत तुमचं स्वागत करत आहे. तर बघा फ्रेंड्स, आता आम्ही निघालो आहे मॉलमध्ये जायला. तर म्हटलं आज आहे 1 मे, तर आज कामगार दिवस आहे, त्यामुळे मिस्टरांना आहे सुट्टी. आता मुलांना पण सुट्ट्या पडलेल्या आहे स्कूलमधला, त्यामुळे मग समर वॅकेशन आहे. तर म्हटलं चला मुलांना फिरून आणूया. येरोडा जेल डेंजरस आहे जेल. सम्राट अशोक चौक, संविधान चौक, भारत का संविधान. आम्ही कुठे आलोय? मॉल मध्ये. मजा आहे ना? ए व्हिडिओ इकडे बघ. तर मिस्टर गेले पार्किंगला. पार्किंगमध्ये आहोत आम्ही. आता जाणार आहोत आम्ही मॉलमध्ये. मस्त मस्त उभं राहायचं एका ठिकाणी. पुढे मामा पुढे. तर हे बघा फ्रेंड, तिथे एक्सिलेटर तर असणारच. तर बघू शकते एक्सिलेटर आहे तिथे. पण एक्सिलेटरवर जायचं म्हटल्यावर मला खूप म्हणजे खूप जास्त भीती वाटते. पण कशी तरी आता जावंच लागणार होतं. तसे लिफ्ट आहे इमर्जन्सीसाठी, पण आता म्हटलं काय करायचं. आपण केव्हाही कुठे पण जातो. ते एक्सिलेटर आता भरपूर ठिकाणी आहेत, त्यामुळे आपल्याला सवय हे व्हायलाच पाहिजे. त्यामुळे मस्त एकच नंबर. ओके. तर बघा आता आलो आम्ही 2nd फ्लोअरला. आणि एक्सिलेटरवरून ना मला एवढी भीती वाटते की भयंकर. पण आले मी कशी तरी. खूप खूप भीती वाटते भयंकर. तर चला आता मस्त आम्ही फिरून घेतो मॉल. काय काय तुम्हाला पण दाखवतो. तर हे बघा आता आम्ही जाणार फन सिटीमध्ये. मुलांचे गेम्स वगैरे असतात, कारण की मुलांना खेळायचे की तुला पण खेळायचं ना. तर चला आता आम्ही जाणार आहोत. तर हे बघा फ्रेंड्स, इथं आता आम्ही आलोय म्हणजे जे मेन मुलांचं आवडीचं ठिकाण आहे ते म्हणजे प्ले गेम एरिया. तर इथं ना खूप सारे गेम होते भरपूर, आणि खूप भारी आणि एक्सायटेड होते मुलं हे खेळण्यासाठी. तर त्याचं कसं आहे, अगोदर आपल्याला कार्ड काढावं लागते पैसे पे करून. तर त्यामध्ये रिचार्ज मिळते, नंतर आपण कुठलाही गेम स्वाईप करून खेळू शकतो. तर अशा प्रकारे आहे हा प्ले गेम एरिया. सगळं खेळायचं हे असं दाबलं काय. हा मस्त आहे. तिकीट काढायला. व्ह्यू ट्रेनमध्ये बसतो का? व्ह्यू ट्रेनमध्ये काढतो मी काढतो. फुकटमध्ये भेटते ते.
हा फन सिटी आहे, मुलांचे खूप सारे गेम्स आहेत. आम्ही आलेलो आहोत इथं आणि मिस्टर काढत आहे तिकीट. तर इथं तिकीट काढायचे अगोदर, नंतर सगळे गेम जे आहे ते खेळायचे आहे. व्ह्यू आणि किट्टू खूप एक्साइटेड चला आता तिकीट काढायला गेले. तर बघा फ्रेंड्स, असं तिथं प्ले ऑनचं असं कार्ड मिळते. म्हणजे आपण पैसे पे करायचे आणि तिला रिचार्ज सारखं असतं. जसं कसं आपण टी व्हीला रिचार्ज करतो त्या प्रकारे या कार्डमध्ये रिचार्ज आहे. आता इथं कुठला पण जो काही गेम आहे त्याला आपण स्वाईप करायचं आणि तो गेम खेळायचा. तर जेवढा आपलं बॅलन्स आहे त्यानुसार ते गेम होतात. बॅलन्स संपल्यानंतर मग आपलं कार्ड काही यूज नाही होत. तर बघू शकता तुम्ही. तरी पण मुलांनी भरपूर गेम खेळले होते बघा. खूप छान एन्जॉय केले मुलांनी, कारण की एकदाच आम्ही बॅलन्स केलं होतं. म्हटलं आता आलोच आहोत तर मुलांना एन्जॉय करू देऊया. तर बघू शकता तुम्ही, किट्टू आणि विहूनी दोघांनी खूप एन्जॉय केले गेम. मजा येते का विहू? हळू 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 मजा करत आहेत दोघं पण. वा, फुल एन्जॉय. गाडी चालवण्यासारखं तो हा बरोबर चालवतोय किट्टू. मुलं मस्त फुल एन्जॉय करत आहेत. विहू पण खेळत आहे आणि किट्टू पण. किट्टू एकदम भारी खेळत आहे. त्याला आवड आहे ना खेळायची बरोबर. गेम तर व्ह्यू लय फास्ट खेळते मस्त एकदम. जंपर. अरे मोबाईल सेम व्ह्यू मोबाईल सारखा आहे सेम. अरे हा लेफ्ट. व्ह्यू भारी खेळते. संपलं. आणि तर हे बघा, इथं बॅलन्स चेक करण्याचं पण होतं. याला स्वाईप केलं की आपलं बॅलन्स दाखवत होतो किती राहिलंय म्हणून बॅलन्स. तर आम्ही खेळले सगळे गेम आणि नंतर मग बॅलन्स पण चेक केलं. तर बॅलन्स होतं त्याच्यामध्ये. तर मग आम्ही परत मुलं गेम खेळायला सुरुवात केली. किट्टू आणि विहू मस्त एन्जॉय करत आहेत दोघं पण. कारण की आम्ही एक कार्ड काढलं होतं, त्याच्यामध्ये सगळे गेम खेळू शकता तुम्ही. सगळे इन्क्लूड आहेत गेम. कुठले पण तुम्ही गेम खेळू शकता. कार्डचे स्वाईप केलं की मग सगळे गेम खेळायचे. तर बघा दोघं पण फुल एन्जॉय करत आहेत. तर म्हटलं आता आलो. काय आहे? काय लाला तसं नाही होत. हा बास्केटबॉल. इकडे हे दारू. तुला दारू करून दे रे. पकडली फिश. म्हणजे आता मासोळी आणि हे बघा काय
Frostbite. दोन आहे पण तिथं चालू होतं दोन्ही. संपलं व्यू संपलं ते 1 तास असते राहून. व्यू दादाला करू दे ना. व्यू तर एकटाच कार्ड पण स्वाईप करतोय बाबा. व्यू दादाला करू दे की व्यू. ए व्यू व्यू किट्टू ते बंद आहे वाटते इकडे कर. बॅलन्स संपलेला आहे. काय कर मुलांनी मस्त एन्जॉय केलाय खूप खेळले. चला आता मस्त मुलांचं पण गेम खेळून झालेलं आहे. आता चला आता आम्ही आलो मस्त मॉल फिरून. मुलांनी खूप एन्जॉय केला. मस्त एकदम भारी. आता पार्किंग मध्ये आलोय. आता आम्ही निघतो घरी जायला. आता आलोय आम्ही मस्त मिसळ पाव खायला. व्ह्यू दमला. व्ह्यू खूप दमला कारण की खूप जास्त ऊन आहे. भूक पण लागली व्ह्यूला है ना. व्ह्यू काय खायचं मग तुला. मिसळ पाव. दात खराब होते चॉकलेटची. काय झालं व्ह्यू. चॉकलेटनी दात खराब होते. व्ह्यूला पाहिजे तर चॉकलेट. तर आता मस्त आम्ही नाश्ता करणार मिसळ पावचा. व्ह्यूला द्या बाबा. व्ह्यूला खूप भूक लागली है ना व्ह्यू. आणि हे बघा आमची मस्त वाव इथं मिसळ छान आहे हो. तरी बघा हे मस्त मिसळ. आणि हे मटकी. हा बारीक शेव. हे काय दही. आणि हा गुलाबजामुन. आणि हे ताक आहे. आणि हा आहे पापड सलादमध्ये मस्त. आणि हे आहेत पाव. खूप एकदम भारी आहे मिसळ मस्त. बघा मस्त आमची मिसळ आलेली आहे. मिसळमध्ये बघा मस्त हे ताक आहे. ताक आहे ताक. मस्त एकदम भारी मिसळ. पप्पाच्या फेवरेट ताक. विहू छान आहे का. आवडली का तुला मिसळ. हां मस्त आहे ना. हळू खा सावकाश. छान आहे ना मस्त. बापरे तर्री. जस्ट आता आम्ही आलो घरी. आणि खूप मस्त मजा केली मॉलमध्ये. खूप मुलांनी एन्जॉय केलं है ना. व्ह्यू मजा आली का तुला गेम खेळून खेळून. तर व्ह्यूनी किट्टूनी खूप मस्त एन्जॉय केलं. मस्त मुलांनी खेळले. हां त्याला खूप वेळ लागते टॉय काढण्यासाठी. तर आज मस्त एन्जॉय केला मॉलमध्ये. तर ठीक आहे फ्रेंड्स आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय बाय टेक केअर. व्यू बाय कर बेटा. बाय.